श्रीराम जन्मभूमीमध्ये नुकताच श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 22 जानेवारीला देशभरातले जवळपास सर्वच गणमान्य लोक त्या अयोध्येमध्ये जमलेले होते. या सगळ्या प्रकारानंतर हा सगळा जो एक प्रकारचा ज्याला आपण म्हणू शकतो की मास मूवमेंट एक प्रकारे भारतामध्ये निर्माण झाली. त्या सगळ्या प्रकारावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे. आपण त्याच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या सगळ्या आंदोलनाचं पुढचं पाऊल काय असणार आहे आणि या पुढचे विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय असणार आहे. मिलिंदजी, स्वागत आहे आपलं. जय श्रीराम. 22 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर देशभरामध्ये एक राममय वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता? आणि बहुतांश लोकांचा म्हणजे बहुतांश राजकीय पक्षांचा आक्षेप असा आहे की हा सगळा कार्यक्रम जो होता हा भारतीय जनता पार्टीचा एक पॉलिटिकल इव्हेंट होता, त्याच्याशी सामान्य जनतेला काही घेणं देणं नव्हतं. याकडे तुम्ही कसं बघता? मला वाटतं श्रीराम जन्मभूमीचं आंदोलन आज सुरू झालेलं नाही आहे. 500 वर्षापासून हिंदू समाज जी एक ती बाबरी ढाचा होता, म्हणजे ते एका हिंदू अपमानाचं प्रतीक होतं, ते दूर करून आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक, आपल्या राष्ट्रपुरुषाचं एक अस्मितेचा विषय घेऊन त्याच्याकरता प्रयत्न करत होतं. आणि म्हणून या 500 वर्षाच्या संघर्षानंतर ज्याच्यामध्ये लाखो लोकांचं बलिदान झालेलं आहे, रामजन्मभूमीचं हे मंदिर आता उभं राहतं, त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. त्यामुळे ह्याच्यावर हे एक राजकीय इव्हेंट असा आरोप करणं मला वाटतं हा लाखो लोकांच्या बलिदानाचा अपमान आहे आणि चूकसुद्धा आहे. याचं आयोजन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रांनी केलेलं आहे, पहिली तो गोष्ट. आणि विश्व हिंदू परिषद कारण या रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी सतत जुळलेली राहिलेली आहे, म्हणून रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रांनी केलेल्या या आवाहनाला मदत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि मला असं वाटतं की हा लोकांचा कार्यक्रम नव्हता असं म्हणणं खूपच चूक आहे, कारण किमान त्याच दिवशी त्याच वेळी हा कार्यक्रम देशामध्ये 5 लाखापेक्षासुद्धा अधिक ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि भारतातच नाही तर भारताच्या बाहेर 60पेक्षा अधिक देशांमध्ये प्रचंड उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्यामुळे हा एक ग्लोबल इव्हेंट, एक प्रकारे वैश्विक स्तरावर एक अशा पद्धतीने साजरा केलेला होता. रामजी जेव्हा परतले अयोध्येमध्ये वनवासानंतर, त्याचं प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली गेली. 22 तारखेला रात्री जो दीपोत्सव पूर्ण देशात आणि देशाबाहेरसुद्धा मनवला गेला, तो कोणत्याही दिवाळीपेक्षा मोठा होता. तर ह्याच्यावरनं किती हृदयाला स्पर्श करणारा हा विषय आहे हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे. तीर्थक्षेत्रांनी या कार्यक्रमाच्या निमंत्रणाकरता सर्व राजकीय दलांना ते निमंत्रण दिलं होतं. त्याचे जे अध्यक्ष होते त्या सगळ्यांना ते निमंत्रण दिलं. लीडर ऑफ अपोजिशन यांनासुद्धा ते दिलं. लोकसभेमध्ये अनेक लोकांनी हे निमंत्रण अस्वीकार करण्याचा निर्णय घेतला. अनेक लोकांनी ह्याला विरोध करण्याचा सुद्धा निर्णय घेतला, इथे न येण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाला त्याच्या निर्णयाचे परिणाम भोगावे लागतील. रामाच्या विरोधात जाऊन कोणाचंही कल्याण या देशात होणार नाही, कुठेही होणार नाही. आणि म्हणून ज्यांनी रामाचा विरोध केला, राम जन्मभूमीचा विरोध केला, या आंदोलनाचा विरोध केला, त्याला त्याची फळं मिळालेली आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी ह्याला मदत केलेली आहे त्यांनासुद्धा त्याची फळं मिळाली आहे. त्यामुळे कोणाला कोणाची दुसऱ्याची ईर्ष्या वाटण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाला त्यांच्या कर्माची फळं मिळत आहेत. फळं मिळाली याचा अर्थ भारतीय जनता पार्टीला सत्तेमध्ये येण्यासाठी म्हणून राम जन्मभूमी आंदोलनाचा फार मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. आता देखील निवडणूक जवळ येते. भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही 400 जागा जिंकू, ते राम जन्मभूमी आंदोलनाच्या भरोशावर आणि रामाच्या अर्थात राम जन्मभूमीचे प्राणप्रतिष्ठा तिकडे झालेले त्याच्या भरोशावर. तुम्हाला खरंच असं वाटतं की रामाच्या नावावर 400 जागा भारतीय जनता पार्टी जिंकू शकेल? पहा, मी तर पॉलिटिकल क्षेत्राचा कार्यकर्ता नाही आहे, परंतु मी जसं म्हटलं की रामाला जो विरोध करेल त्याला त्याचं फळ मिळेल, रामाच्या कार्याला जो सहयोग करेल त्यालाही त्याचं फळ मिळेल. दुसरी गोष्ट, विश्व हिंदू परिषदेचं मत आहे की प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये हिंदू हिताचा विचार करणारं सरकार बसलं पाहिजे. कारण हिंदू हितातच देशहित आहे. हिंदू संस्कृती ही देशाची संस्कृती आहे. हिंदूंचा इतिहास हाच या देशाचा इतिहास आहे. आणि म्हणून हिंदू हिताचं निर्णय करणारं सरकार, नीती निर्धारण करणारं सरकार येणं हे खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आमचं आवाहन आहे की समाजाने सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि हिंदू हिताचा विचार करून मतदान केलं पाहिजे. पुढचा मुद्दा येणार आहे ज्ञानवापी संदर्भामधला किंवा मथुरे संदर्भातले देखील केस कोर्टामध्ये सुरू आहे. म्हणजे ज्ञानवापीच्या संदर्भात तर ASIचा सर्वे आलेला आहे की मंदिर पाडून इथे मशिदीचं निर्माण झालेलं होतं.
ते मंदिर परत मिळवण्यासाठी म्हणून कायदेशीर लढाई तर सुरू राहणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. पण विश्व हिंदू परिषदेची भूमिका काय असेल? राम जन्मभूमीचं जसं आंदोलन उभं राहिलं तसं आंदोलन विश्व हिंदू परिषद पुन्हा एकदा उभं करणार आहे का? जे काही ज्ञानवापीच्या बाबतीत निर्णय येते ते आश्चर्य वाटण्यासारखं त्याच्यात काहीसुद्धा नाही आहे. कारण कोणीही त्या ज्ञानवापी मस्जिदीकडे पाहिलं, खरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक पॅराडॉक्स ज्याला म्हणतात की ज्ञानवापी नावाची मशीदसुद्धा असू शकते, ह्याच्यातच खरं म्हणजे गमतीशीर विषय आहे. पण ते मंदिराला तोडून बांधलेलं आहे तर तिथे पाहिल्याबरोबरच लक्षात येतं. आणि त्यामुळे ASIचा जो रिपोर्ट उत्खननानंतर आलेला आहे तो जे काही स्वतः सिद्ध आहे त्यालाच पुन्हा सिद्ध करणारा आहे. आणि त्यामुळे कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्यामुळे हिंदू समाजाला आणि पर्यायाने विश्व हिंदू परिषदेला सुद्धा खूप आनंद झालेला आहे. आणि आम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने आम्ही तो सगळा पुरावा समजतो आहोत आणि ज्या पद्धतीने हा सगळा घटनाक्रम चालू आहे तर आमचा विश्वास आहे की हिंदू समाजाला ऑन द स्ट्रेंथ ऑफ दॅट एव्हिडन्स ते जे मंदिराची जागा मिळेल आणि त्याचप्रमाणे कृष्ण जन्मभूमीची सुद्धा जागा मिळेलच. आणि असं वाटत नाही की ह्याच्याकरता हिंदू समाजाला आंदोलन करण्याची आवश्यकता राहील. पण हिंदू समाज जे आवश्यक आहे ते सर्व काही करण्याची शक्ती ठेवतो. आणि मला विश्वास आहे की जशी रामजन्मभूमी मिळालेली आहे हिंदू समाजाला कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथसुद्धा लवकरच मिळेल. म्हणजे सगळं काही लीगल मार्गाने सॉल्व्ह होईल असं तुम्हाला वाटतंय? आजचं चित्र तसं दिसतंय आणि हिंदू समाजाची क्षमता सर्व काही करण्याचं आहे. हिंदू समाजाचा संकल्प आहे की राम, कृष्ण आणि शिव या तिघांच्या या 3 जागा आहेत त्या मिळाल्या पाहिजे आणि हिंदू समाज आपला संकल्प पूर्ण करेल हा मला पूर्ण विश्वास आहे. 3 जागा मिळाल्यानंतर मिलिंदजी असं पण एक आपल्याकडे म्हटलं जातं की जवळपास 3000 मंदिरं पाडून मशिदी बांधल्या गेल्या आहेत. तुमची मागणी फक्त 3 मंदिरांची आहे. उरलेल्या जे आहेत त्याच्या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? मला असं वाटतं आहे की आत्ता पहिले या 3 मंदिरांचाच विचार केला पाहिजे. आणि ही 3 मंदिरांच्या जागा खरं म्हणजे मुसलमान समाजाने हिंदू समाजाला देऊन द्यायला पाहिजे होते आत्तापर्यंत. हिंदू बहुल असलेल्या या देशामध्ये जिथे ही मंदिरं पाडून तिथे मस्जिदीसारखे स्ट्रक्चर्स उभे केले गेले आणि ते मिळवण्याकरता शेकडो वर्ष लागतात आहे, हाच एक खूप चिंताजनक विषय आहे. खरं म्हणजे सोमनाथाचं मंदिर जेव्हा पुनर्बांधणीचा विषय आला ज्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी हातात जल घेऊन त्याची शपथ घेतली की इथे असलेली मशीद हटवून आम्ही सोमनाथाचं मंदिर पुन्हा बांधू, हे पब्लिकली झालेली विषय आहे. आणि त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. त्यावेळेस जेव्हा काही मुसलमानांनी ह्याला विरोध केला तर महात्मा गांधींनी त्यावेळेस एक वक्तव्य केलेलं आहे की मुसलमानांनी याचा गंभीरपणे विचार करावा की त्यांच्या निष्ठा विदेशातून आलेल्या विधर्मी आक्रमकांसोबत नसाव्यात. हा विषय या सगळ्या इश्यूमध्ये समजून घेण्याचा आहे जे महात्मा गांधीजींनी म्हटलं. मला वाटतं ह्याची जर स्पष्टता झाली तर कुठलीही समस्या उद्भवणार नाही. पण याचा अर्थ कुठेतरी मुस्लिम समाजाशी डायलॉग कमी पडला की मुस्लिम समाजाचा आडमुठेपणा होता म्हणून ही आंदोलनं करावी लागलीत? मला वाटतं संपूर्ण मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारे जे अनेक लोक आहेत मुसलमान समाजाने स्वतःच्या नेतृत्वाचा सुद्धा विचार केला पाहिजे की आपलं नेतृत्व योग्य आहे का. आणि जर ते त्यांचं अहित करत असेल तर त्या नेतृत्वाला त्यांनी हटवलं पाहिजे. कारण की एक वेळ असा येईल की कदाचित त्या नेतृत्वामुळे पूर्ण मुसलमान समाजच असा विचार करतो आहे असा जर विचार सगळ्यांचा ठरला तर मला वाटतं ते या देशाच्या हिताचं नाही आहे आणि ते मुसलमान समाजाच्याही हिताचं नाही आहे. आणि म्हणून चुकीचं नेतृत्व असेल तर त्याला बाजूला करून मुसलमान समाजाने योग्य नेतृत्व आणलं पाहिजे, ह्याची आवश्यकता आहे आज. विश्व हिंदू परिषद साकल्याने जरा आपण विचार केला तर समस्त हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व करते असं आपण म्हणू शकतो. पण हिंदू समाजाची आजची स्थिती काय आहे? तुम्हाला असं वाटतं का की राम मंदिराच्या निर्माणानंतर हिंदूंमध्ये एक प्रकारची एक चेतना निर्माण झालेली आहे आणि ते कुठल्या तरी चांगल्या दिशेने भारताला घेऊन जाईल किंवा जागतिक स्तरावर भारताचं काहीतरी भलं होईल असं आपल्याला काही याच्यातनं वाटतं? निश्चितच रामजन्मभूमीच्या आंदोलनाने जे 2 खूप मोठे परिणाम झाले की हिंदू समाजामध्ये गर्व से को हम हिंदू आहे म्हणजे हा एक जो भाव आहे तो खूप स्वाभिमानाच्या भावाचं एक प्रचंड जागरण झालेलं आहे. एक अस्मितेच्या जागरण झालेलं आहे आणि अस्मितेच्या जागरणामुळे त्याच्यासोबत एक सामर्थ्याचा सुद्धा विकास झालेला आहे. त्या अस्मितेसोबत त्या स्वाभिमानासोबत जी हिंदूची सुप्त शक्ती आहे ती जागृत झालेली आहे. जसं रामजन्मभूमीचं मंदिर बांधलं गेलं आहे, काशी विश्वनाथाचा कॉरिडॉर झाला, उज्जैनच्या महाकालेश्वराचा कॉरिडॉर झाला,
तर आपल्याला असं दिसतं की या घटनांमुळेच तिकडल्या अर्थनीतीवर, तिकडल्या आर्थिक व्यवहारावर सुद्धा प्रचंड परिणाम झालेला आहे आणि लाखो लोक दर दिवशी अधिक प्रमाणात यायला लागलेले आहेत. तर या लाखो लोक तिथे खरेदी करतील, तिथे राहतील, तिथे काही ना काही व्यवहार होईल, तर उत्तर प्रदेशाच्या सुद्धा सगळ्या अर्थव्यवस्थेला, पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला, मध्य प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रचंड चालना मिळालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये तीर्थक्षेत्रांचं अर्थशास्त्र हा खूप महत्त्वाचा विषय आहे. रामजन्मभूमीच्या सुद्धा या सगळ्या विषयामुळे अयोध्येमध्ये एक प्रचंड उलाढाली आता सुरू झालेले आहेत. या स्वाभिमानाचं जागरण, तीर्थक्षेत्रांचं अर्थशास्त्र, हिंदूंच्या कर्तृत्वाचं जागरण खूप मोठं, हे आता जागतिक पटलावर त्याचा ठसा उमटायला लागलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या अभियानांमुळे, आंदोलनांमुळे जे एक समाजाचं जागरण, समाजाचं संघटन आणि समाजाच्या सामर्थ्याचं प्रकटीकरण झालेलं आहे, ते भारताकरता अत्यंत शुभ आहे, भारताच्या उत्थानाकरता खूप शुभ आहे. ह्या शक्तीच्या, भारताच्या जागरणाचा कोणालाही इजा त्याच्यामुळे होणार नाही, कोणालाही त्याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही आहे. जसं G20मध्ये आत्ता भारताला जेव्हा अध्यक्षता मिळाली, तर भारताने आपलं स्लोगन काय ठेवलं, तर वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्युचर. तर केवळ मानवतेच्या कल्याणाचा विषय त्याच्यात नाही आहे, तर पूर्ण अस्तित्व, पूर्ण सृष्टीच्या कल्याणाची भावना हिंदू चिंतनाच्या पाठीशी आहे. त्यामुळे हिंदू सामर्थ्याचं जागरण, हिंदू सामर्थ्याचं जागरण हे विश्वकल्याणाकरताच आहे. त्याच्यामुळे कोणालाही चिंता करण्याची गरज नाही आहे. हिंदू शक्तीच्या हातून अत्याचार कधीही होणार नाही. एक शेवटचा प्रश्न मिलिंद तुम्हाला विचारायचा वाटतो की विश्व हिंदू परिषदेच्या भविष्यातल्या योजना काय आहेत? रामाचं मंदिर झालं, कृष्णाचं मंदिर, भगवान शंकराचं मंदिर तर कोर्टाच्या माध्यमातून होणार आहे. मग आता विश्व हिंदू परिषद काय करणार आहे याच्यापुढे? विश्व हिंदू परिषद स्थापना झाली त्याच्यानंतर 1964मध्ये 20 वर्षांनी रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी आपण जुळलो. तर विश्व हिंदू परिषदेच्या जन्माच्या वेळेपासून हिंदू समाजाचं संघटन, हिंदू समाज आतून निर्दोष बनावा ह्याच्याकरता प्रयत्न आणि हिंदू समाजावर जे आक्रमणाचे विषय आहेत त्यांना तोंड देण्याची शक्ती हिंदू समाजात उत्पन्न व्हावी आणि जे अनेक आव्हानं आणि विषय आहेत हिंदू समाजाचे त्याची उत्तरं शोधावीत, म्हणून विश्व हिंदू परिषद काम करते, केवळ भारतात नाही तर जागतिक स्तरावर. आज काही विषय की जे अर्जंटली आम्हाला लक्ष देण्याचे आहेत, तर त्याच्यातला पहिला विषय म्हणजे हिंदू मंदिरांचं सरकारी नियंत्रणापासून मुक्ती झाली पाहिजे. कारण हा हिंदूंविरुद्धचा पक्षपात आहे. कुठलीही मस्जिद किंवा चर्च सरकारी नियंत्रणात नाही, केवळ और केवळ हिंदू मंदिरं सरकारी नियंत्रणात आहेत. तर अशा व्यवस्थेचा निर्माण की हिंदू समाजाचा, सर्व समाजाच्या घटकांनी मिळून हिंदू समाजाचा मंदिरांचा सांभाळ करावा आणि हिंदू मनी फॉर हिंदू कॉज, हिंदू मंदिरातलं दान हे हिंदूंच्या कामाकरताच लागलं पाहिजे. या रीतीने धर्माच्या प्रचाराकरता आणि समाज उपयोगी कामाकरता मंदिराचे धनाचा उपयोग व्हावा अशी एक व्यवस्था उभी करण्याकरता काही साधू संत, काही कायदेतज्ञ ह्यांना सोबत घेऊन विश्व हिंदू परिषदेने एक थिंक टँक बनवलेला आहे. त्यांच्या माध्यमातून एक प्रयत्न, तर हा आमचा भविष्यातला एक विषय आहे. गोरक्षा हे आमच्या दृष्टीने आणि हिंदू समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे या देशामध्ये गोरक्षा यावी याच्याकरता केंद्रीय स्तरावर कायदा, राज्यामध्ये सुद्धा कायदा आणि त्या कायद्याचं पालन आणि गोहत्या बंद व्हावी ह्याच्याकरता प्रयत्न. तिसरा विषय म्हणजे धर्मांतरणामुळेच, मतांतरणामुळेच आज देशाचं विभाजन झालं आणि आज हे मतांतरणाचं संकट विद्यमान आहे, आजही आहे. अनेक राज्य आज हिंदू अल्पमतात गेलेली आहेत स्वातंत्र्यानंतर, आणि म्हणून हिंदू धर्माच्या अनुयायांचं रक्षण ह्याच्याकरता प्रत्येक राज्यामध्ये मतांतरण विरोधी कायदा आला पाहिजे आणि केंद्रातसुद्धा मतांतरण विरोधी कायदा आला पाहिजे ह्याच्याकरता विश्व हिंदू परिषद प्रयत्न करत आहे. आणि म्हणून हिंदूंचं धर्मांतरण बंद व्हावं याकरता आपण प्रयत्न करू. या मधल्या संघर्षाच्या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदू समाजामध्ये सुद्धा अनेक आचरणाचे दोष आलेले आहेत आणि जे त्याच्या धर्मतत्त्वज्ञानाला धरून नाही आहे. आणि म्हणून हिंदू समाज आतून निर्दोष बनावा, शोषणमुक्त बनावा, संघटित बनावा ह्याच्याकरता जे जे आवश्यक आहे ते विश्व हिंदू परिषद पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये काम करेल.
पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये विश्व हिंदू परिषद काम करणार आहे. हिंदूंची मंदिरं हिंदूंच्याच ताब्यात राहावीत, सरकारी त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडावीत, यासाठी विश्व हिंदू परिषद काम करणार आहे. मिलिंदजी, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.